नमस्कार मित्रांनो, ज्याप्रमाणे चांगलं लैंगिक आयुष्य चांगलं होण्यासाठी आम्ही तुम्हाला सेक्शुअल ॲक्टिव्हिटीच्या दरम्यान तुम्हाला फोर प्ले करण्याचा नेहमी सल्ला देत असतो। तसं तुम्ही फोर प्लेचे तर भरपूर मी व्हिडिओ बनवले आहेत, तुम्ही केव्हाही बघू शकता। पण व्हॉट इज द आफ्टर प्ले, आपले ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आपण काय करायला पाहिजे त्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया। मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे। मित्रांनो, जर खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा, जेणेकरून यूट्यूबने आपल्या मराठी चॅनलला लवकरात लवकर स्प्रेड करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, हीच माझी विनंती राहणार। तर मित्रांनो, आजचा टॉपिक जो आपला आहे की व्हॉट इज द आफ्टर प्ले। जसं फोर प्ले म्हणजे आपण जेव्हा लैंगिक क्रीडा चालू करतो किंवा शारीरिक संबंध ठेवायची पूर्वतयारी करतो, तो सकाळपासून तर बेडपर्यंत येईपर्यंत आणि बेडवर जेव्हा मी तुम्हाला सांगतो की फोर प्लेचा जितका चांगला तुम्ही करसाल तितकं तुम्हाला दोघांनाही आनंद भेटेल, दोघांना चांगलं ऑर्गॅझम मिळू शकतं, उच्चबिंदू तुम्ही गाठू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला रिलॅक्सेशन मिळू शकतं किंवा अँक्झायटी डिप्रेशन असेल ते पण रिलॅक्स होऊ शकतं। त्याचप्रमाणे बरीच लोक अशी असतात की आपलं सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करतात, इंटरकोर्स करतात, इंटरकोर्स झाल्यानंतर इजॅक्युलेशन झाल्यानंतर आपलं इंद्रिय बाहेर काढून फटकन आपल्या बाथरूममध्ये जातात, वॉश करून येऊन झोपून जातात। तर मित्रांनो, असं न करता जेव्हा केव्हा तुम्ही तुमचे इजॅक्युलेशन झाल्यानंतर पण तुम्ही कमीत कमी एक 5 ते 7 मिनटं इन्सर्ट करूनच ठेवा। तोपर्यंत तुम्ही प्रॉपर किसिंग करा, बॉलिंग करा, म्हणजे बूब सक करा। तर त्याच्यामुळं काय होईल, तिला तुम्ही तुझ्या पत्नीच्या कानामध्ये टाका की रिअली आय एन्जॉय टुडे व्हेरी नाईसली, मला खूप आनंद आला, तुला मजा आली का नाही आली, अशा ज्या काही गोष्टी असतात त्या तिला उत्तेजित करू शकतात। अशा तुम्ही गोष्टी करा आणि त्याच्यानंतर जेव्हा ती पण रिलॅक्स होऊन जाईल, कारण आपली बॉडी वॉर्म झालेली असते, वॉर्म झाल्याबरोबर जर तुम्ही बाथरूमला जात असाल तर चुकीचं आहे, कारण की आपल्या बॉडीला नॉर्मल स्थितीमध्ये येण्यासाठी एक 5 ते 10 मिनटं लागतात। तर 5 ते 10 मिनटाचा वेळ तुम्ही तुमच्या बेडवरच घालवा आणि त्याच्यानंतर दोघांनी चांगलं बाथरूममध्ये जाऊन आपल्या आपल्या परीनं चांगलं बाथरूममध्ये जाऊन शॉवर बाथ घ्या, चांगलं तुम्ही गप्पा मारा, चांगलं एन्जॉयमेंट करा। त्याच्यानंतर आपले मोबाईल हातामधनं घेता एक दुसऱ्याची चर्चा करा की आज कसं झालं, तुला कुठं कमी वाटली का, अजून काय करायला पाहिजे होतं, काय नाही, हां ठीक आहे आपण ते उद्या पुढच्या वेळेस करू, असं काहीतरी प्रॉपर डिस्कशन करा। यालाच आम्ही आफ्टर प्ले म्हणतो। असं जर तुम्ही आफ्टर प्ले केलं तर पुढच्या वेळेस तुमची सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करण्याची किंवा कामक्रीडा करण्याची जी तयारी आहे ती आतापासूनच सुरुवात होऊन जाते आणि त्या परीनं तुमच्या पार्टनरच्या डोक्यामध्ये पण विचार येतील आणि तुमच्यामध्ये पण विचार येतील आणि आज काय कुठं चुकलं, आज कुठं काय कमी पडलं, त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा करसाल तेव्हा तुमच्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये नक्कीच इम्प्रूव्हमेंट दिसून येईल। हाच माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता की फोर प्लेसारखं जर आफ्टर प्लेला म्हणजे कामक्रीडा करण्याच्या नंतरचा वेळ ज्याला आपण आफ्टर प्ले म्हणतो, आफ्टर प्लेला तुम्ही जर महत्त्व देत असाल तर तुमचं लैंगिक आयुष्य अजून मजबूत आणि अजून स्ट्रॉंग आणि तुमच्या दोघातलं जे बॉन्डिंग आहे ते फाउंडेशन आहे ते स्ट्रॉंग होण्यास हे आफ्टर प्ले नक्कीच मदत करतं। धन्यवाद मित्रांनो।